शेवग्याच्या शेंगाची खूप सुंदर भाजी पहा, किती सुंदर झालेली आहे भाजी. हे शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे पहा, खूप सुंदर भाजी झालेली आहे. हे पहा, शेवग्याच्या रानभाजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी. हे पहा. नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे शेवग्याच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे. हे शेवग्याचे शेंगा म्हणजे खूप पौष्टिक असते, आयुर्वेदिक भाजी आहे आणि खूप सुंदर भाजी होते याची. तर मी आता हे करून दाखवणार आहे तुम्हाला, याची भाजी कशी करायची. तर हे कुपोषण, ज्या मुलांना कुपोषण वगैरे असते त्यांच्यासाठी पण खूप हे आयुर्वेदिक भाजी खूप महत्त्वाची आहे. आणि हे याला मरिंगा पण म्हणतात, मरिंगा आणि मुंगनी, हिंदीमध्ये मुंगनी म्हणतात या शेंगाला. ती याची भाजी खूप छान होते. याचे पानाचं पावडर पण घेतात, मरिंगा पावडर म्हणून येते. मरिंगा पावडर, पानाची पावडर, भाजी, मी भाजी पण टाकलेली आहे याची. याच्या फुलाची पण भाजी केलेली आहे मी. आणि आता हे तुम्हाला शेंगाची भाजी कशी करायची तर हे मी करून दाखवणार आहे. तर पहा, याच्यासाठी आता मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर हे साहित्य पहा तुम्ही काय काय घेतलेलं आहे याच्यात. तर हे साहित्य घेतलेलं आहे मी, जिरं आणि हे पहा टमाटे, खोबरं किसून घेतलेलं आहे. हे खोबरं किसून घेतलेलं आहे. आणि अद्रक, आलं, लसूण, कांदा आणि मोहरी, मीठ, तिखट, लसूण आणि हे कोथिंबीर, हळद, हे सर्व घेतलेलं आहे. आता मी कांदा कापून हे भाजून घेणार आहे. कांदा आहे, खोबरं आहे, तर हे भाजून घेणार आहे आणि हे मिक्सरमध्ये काढणार आहे. हे भाजल्यावर मग मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. खूप सुंदर भाजी होते, तुम्ही करून पहा. आणि खूप पौष्टिक भाजी आहे. कॅल्शियम सगळे याचा प्रमाण याच्यात खूप जास्त आहे. तर तुम्ही आवर्जून एक वेळा करा ही भाजी. खूप सुंदर भाजी होते आणि टेस्टी पण होते. तर आता मी पहा हे भाजी, हे याच्यात काय, हे गॅस चालू करणार आहे आणि भाजून घेणार आहे. कांदा आणि खोबरं भाजून हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर हे पहा, आता मी याच्यात तेल टाकणार आहे. तेल टाकून आधी मी खोबरं भाजून घेणार आहे. थोडं लालसर खोबरं झालं म्हणजे मग कांदा भाजून घेणार आहे. पहा, खूप सुंदर भाजी होते. खोबरं लवकर होते म्हणून आपण कमी गॅसवरच आपण खोबरं भाजणार आहे, नाहीतर लवकर जळते खोबरं. याच्यातच आपण थोडंसं जिरं टाकणार आहे. थोडं जिरं टाकून घेणार आहे. आता आपलं खोबरं झालेलं आहे. तर हे आपण काढून घेणार आहे खोबरं. नंतर आपण कांदा भाजणार आहे. आता आपलं खोबरं झालेलं आहे. आता आपण कांदा भाजणार आहे.
कांदा आणि आता ह्याच्यातच आपण टमाटे टाकून घेणार आहे. टमाटे टाकून ते पण थोडी भाजून घ्यायचे म्हणजे छान चव येते. खूप टेस्टी भाजी होते आणि आयुर्वेदिक रानभाजी आहे. हे आयुर्वेदिक भाजी आहे. करायची या पद्धतीने तुम्ही करून पहा, खूप छान होते. आता आपले टमाटे घेत आलेले आहे. हे पूर्ण आपण एकत्र काढून घेणार आहे. कांदा, खोबरं, लसूण, आलं हे सगळं एकत्र आपण काढून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि नंतर मध्ये फोडणी देणार आहे आपण. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे काढून घेणार आहे. आता खूप छान भाजी होते, करून पहा तुम्ही. याचे 2-3 प्रकारे भाजी होते. आपल्याला जसं वाटले तसे करता येते. ते पाहता मी याच्यात टमाटे कांदा घेतलेला आहे. याच्यात लसूण टाकून घेणार आहे. हे लसूण जास्त नाही, आपल्याला जेवढी लागले भाजीनुसार, भाजी किती करायची आहे तेवढी आपण लसूण घ्यायचं. आणि हे आलं हे कापून घेतलेलं आहे मी तुकडे, म्हणजे ते बारीक होईल, नाहीतर बारीक होत नाही. तर हे आलं घेतलेलं आहे. आता हे याची पूर्ण पेस्ट करणार आहे आपण. जिरं घेतलेलंच आहे. खोबऱ्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आपण. तर हे पूर्ण आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. आता पहा मी हे थोडं पाणी टाकणार आहे म्हणजे बारीक होऊन जाईल ही पेस्ट. हे पण छान झालेलं आहे. आता हे पेस्ट झालेली आहे. आता मी गॅस चालू करणार आहे. गॅस चालू करून घेत आहे. फोडणीची तयारी करत आहे.
साधारणतः 2-3 चमचे पाणी हे तेल घेतलेलं आहे मी, जास्त नाही घेतलं आहे. आता मी ह्याच्यात मोहरी टाकणार आहे. तेल थोडं कडक झालं म्हणजे मोहरी टाकणार आहे. मोहरी थोडी तडतडली म्हणजे याच्यात जिरं टाकणार आहे. आता जिरं झालेलं आहे आपलं. आता आपण काढलेला मसाला हा काढून भाजून घेणार आहे. तोपर्यंत हा मसाला होतो तोपर्यंत आपण शेंगा सोडून घेणार आहे. खूप टेस्टी भाजी होते, करून पहा तुम्ही एक वेळा. पहा आता आपला हा मसाला आपण भाजत आहे तोपर्यंत आपण शेंगा सोडून घेणार आहे. हे धुवून घ्यायची शेंगा धुवून घेणार आहे मी. पाया शेंगा धुवून घेतलेला आहे आणि नंतर मग सोलून घेणार आहे. हे पहा ही सोलायची. आता मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे कशी सोलायची. बरोबर वरचे सालटे निघून जाते. मसाला होईपर्यंत आपले शेंगा हे अर्धी कापायची. हे पहा हे अर्धी कापायची आणि असं सालटं काढायचं. हे पहा मग हे साधारणतः 2 इंच 2-2.5 इंच एवढी अशी घ्यायची. नंतर मग हे असे काढायची म्हणजे बरोबर वरचा सालटा निघून जाते. हे पहा साधारणतः या आकाराचे तुकडे करायचे. हे पहा हे अर्धी सोलल्या गेली. नंतर मग हे उरलेला भाग इकडून येणार आहे. खूप लवकर होते, सोपं आहे हे. याचे सालटे राहत नाही, सालटे बरोबर निघून जाते. थोडेफार सालटे राहिले तरी काही हरकत नाही आहे, कारण भाजीला चव येते सालट्यामुळे. आणि थोडे काढले म्हणजे त्याच्यात हे काढल्यावर मसाला त्याच्यात आतमध्ये मुरते, म्हणून थोडेफार सालटे राहू पण द्यायचे आणि थोडे काढायचे. हे पहा असे काढायचे. खूप छान भाजी होते पहा. आपोआपच निघतात हे सालटे. हे पहा हे अर्धे कापायचे. बरोबर अर्ध कापलं म्हणजे हे शेंग अशी तुकडा करायची आणि हे सालट काढून घ्यायचं. बरोबर निघते. हे पहा खूप छान भाजी होती.
हा मसाला जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत आपण याच्यात हे भाजणार आहे. थोडं 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 पाणी टाकून भाजणार आहे आपण ते. अर्ध्या शेंगा झालेल्या आपल्या सोलून, आता थोडे राहिले आहे. खूप लवकर होते हे पहा. करून पहा तुम्ही एक वेळा, खूप छान भाजी होते. खाल्ली पाहिजे वर्षातून एक वेळा, खूप पौष्टिक आहे हे खाणे. ज्यांना वातविकार वगैरे आहे, वात कॅल्शियम कमी आहे, त्यांनी हे भाजी खाल्लीच पाहिजे. खूप सोपी पद्धत आहे सोलायची आणि खूप लवकर होते. मसाला तुम्ही जेवढा खमंग भाजणार तेवढ्या भाजीला खूप चव येते. तर हे छान आरामशीर भाजायचा, एकदम जास्त आहारावर नाही भाजायचा, नाही तर मसाला जळू शकते, भाजीची चव बिघडते. म्हणून आपण एकदम आरामशीर भाजणार आहे कमी आहारावर. पहा आपली हे शेंगा झालेली आहे आता सोलून. पहा सोलून झालेली आपली शेंगा. आता मी मसाला पाहणार आहे, मसाल्याकडे. हे पेस्ट काढलेलं आहे पाणी, तर हे याच्यातच मी हे पाणी टाकून हे याच्यात हे घेतलेलं आहे.
आता याच्यात तिखट, मीठ आणि हळद हे टाकणार आहे. तिखट, हळद आणि मीठ. पहा छान मसाला झालेला आहे. याची ग्रेव्ही खूप सुंदर होणार आहे आणि भाजी खूप टेस्टी होणार आहे. तर थोडी कोथिंबीर मी आधी टाकून देते, नंतर मग भाजी शिजल्यावर टाकणार आहे. तर ह्या कोथिंबीरमुळे भाजीला खूप चव येईल. त्याचं हे उतरते ना, त्याच्यामुळे आता मी हे शेंगा टाकणार आहे याच्यात. कोणी उकडून घेतात शेंगा आधी, पण हे अशी केली म्हणजे याच्यात कसं म्हणजे भाजीला चव येते आणि शेंगा पण चविष्ट लागतात. चव येते शेंगाला. आपण तशीच टाकले ना, नंतर टाकले तर ते शेंगाला चव येत नाही. पहा किती छान हे होत आहे. त्याच्यात आता मी पाणी टाकणार आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं. एकदम टाकलं तर कसं वेळ लागेल शिजायला, तर आपण एकदम थोडं थोडं पाणी टाकणार आहे. हे ग्रेव्हीची भाजी आहे, जास्त सुकी नाही करणार आहे, म्हणजे रस्सा पण पोळीसोबत खायला होईल, शेंगाही खाण्यात जाईल आणि रस्सा पण. तर हे आता मी हे 10 मिनटं आता मी उकडून घेणार आहे. झाकून उकडून घेणार आहे. आता हे झाकून देणार आहे आणि 10 मिनटानंतर मग 10 मिनटापर्यंत हे उकळणार आहे. उकळल्यावर भाजी शिजल्यावर मग आपण काढणार आहे. खूप टेस्टी पाक किती सुंदर झालेली आहे भाजी. अजून शिजायची आहे. आपण ठेवलेली आहे आता शिजायला. पहा आता 10 मिनटं झालेली आहे. आपली भाजी झालेली आहे. मी तुम्हाला आता काढून दाखवत आहे. हे पहा किती सुंदर झालेली आहे भाजी. खूप छान झालेली आहे. तर आता आपण हे काढणार आहे एका भांड्यावर. खूप छान झाली भाजी. आता वरून मी असं कोथिंबीर टाकून देणार आहे. आधी पण टाकलं आहे, आता वरून पण थोडंसं कोथिंबीर टाकून देणार आहे, म्हणजे भाजीला खूप चव येईल. गॅस बंद करून देणार आहे आता मी. खूप सुंदर भाजी झालेली आहे. हे शेवग्याच्या शेंगाची भाजी. हे पहा किती सुंदर झालेली आहे भाजी.
किती सुंदर भाजी झालेली आहे आणि आता सुगंध पसरलेला आहे पहा. आता असं वाटते कधी खातो कधी नाही असं झालेलं आहे. तर आपली ही भाजी झालेली आहे, मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. खूप सुंदर भाजी आहे.